तर नक्कीच यानंतरचे होणारे सामने आपण यानंतरचा जो होणारा सामना आहे दोन्ही संघांना विनंती आहे आपण तयार राहायचं आहे. चला दोन्ही संघाचे 12 मॅन कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्वप्नील वंजारी सुरुवात करत आहेत. पहिला बॉल चौकाराने आणि प्रहार चढवला गेलाय. अभिजित आपल्याकडे कसं पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर एक अवांतर धाव जोडली गेली वाईटच्या स्वरूपात. तदनंतर मात्र डॉट बॉल पेश करत असताना स्वप्नील वंजारी त्यांच्या सोबतीला विजय गोसावी या दोघांची सलामीची जोडी. जळगाव टीचर स्पोर्ट्स क्लब आणि डेअर डेव्हिल्स या संघामध्ये सामना खेळला जातो. तर यावेळेला स्वप्नील वंजारी यांचा खेळ समाप्त झाला आहे आणि बघा ज्या बॅटरवरती नजरा होत्या स्वप्नील सारखा बॅटर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि जयने काय कॅच घेतलाय, अक्षरशः झोकून दिलं मैदानाच्या आतमध्ये स्वतःला आणि या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल घेत असताना पाहायला मिळतात जय. धक्का क्रमांक पहिला लागत असताना पहिला लागतोय JTSC जळगाव संघाला. यावेळेला जर बघितलं तर ऑन साइडला प्रॉपर कनेक्शन मिडल ऑफ द बॅट रोहित बोरसे आले आणि बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. धमाकेदार सिक्सर. रोहित बोरसे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धडाकेबाज सुरुवात. आणि खरं तर रोहित बोरसे यांची हीच खासियत आहे, हीच ताकद आहे. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल, डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फाईन थोडासा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळेला आकुटप्प्याचा बॉल पुल केलाय, सक्सेसफुल, ब्युटिफुल हा षटकार. हॅलो, मागे जो सामना झाला
भुसावळ आणि पाचोरा या संघांमध्ये, त्यात महेश गोसावी भुसावळ या संघाचा जो खेळाडू आहे तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. यावेळेला जर बघितलं तर फाईन फटका खेळलाय. प्रमोद त्या ठिकाणी तैनात आहेत, परंतु मागच्या जर 3 बॉलवरती बघितलं तर रोहित आले, रोहित बरसले, रोहितने धावा केल्या 3 बॉलमध्ये 13, म्हणजेच की पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या डावातला धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 18 धावा. एक गडी बाद टीम JTSC जळगाव. मी विनंती करेल फ्रेंड्स क्रिकेट क्लब संघाचे महेश गोसावी यांना कृपया आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे. काय फटकेबाजी केली आहे जर बघितलं ना तर विजय गोसावी आता नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात, परंतु स्ट्रायकिंगला रोहित बोरसे पुन्हा एक वेळ आले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे अगदी 18 धावेंवरती. चला वेळ कमी घ्या. जर आपण गोलंदाजी करत असताना पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करतायत, आपल्याला लिमिटेड टायमिंग आहे, त्यामुळे त्या लिमिटेड टाइममध्ये आपल्याला ते 7 षटकं टाकणं फार महत्त्वाचे आहेत. जर वेळ आपण अधिक घेतला तर नक्कीच पेनॉल्टी सुद्धा आपल्याला असणार आहे, त्यामुळे याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. यावेळेला मात्र ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला फटका सजवलाय आणि फटका प्रॉपर आहे, फटका सुंदर आहे आणि रोहितच्या बॅटमधून आणखी एक वेळ एक सिक्सर आहे. नक्कीच रोहित बोरसे बरसताय. पुन्हा एक वेळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र यावेळेला झाला नाहीये. आणि त्या षटकारानंतर जर बघितलं तर हा डॉट चेंडू नक्कीच थोडंसं एक दबाव हटवणारा होता. यावेळेला पुन्हा एक वेळ फटका चांगला आहे, फटका प्रॉपर आहे, फटका आपलातून आहे आणि रोहित बोरसे आता बरसताय मैदानाच्या आतमध्ये. 4 धावेंसाठी फटका. कोटप्याचा बॉल होता, ज्या पद्धतीने फटका खेळून काढलाय प्रॉपर टायमिंगने डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, या 4 धावा येतील. काही वेळेला जर बघितलं तर जय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मौजूद आहे, तर रनआउटचा चान्स परंतु नाही, तोपर्यंत फेकी मात्र परत केली जाणार नाहीये. एक मात्र धाव धावफलकावरती जोडली जाईल. 29 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. रोहित बोरसेची चांगली बॅटिंग, मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल 24 धावांवरती ते खेळतायत. वारंवार प्रत्येक बॉलवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न. यावेळेला जर बघितलं तर कट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल थोडासा जर राहिला तर काटा बदलला, बॉलने थोडासा बाहेरच्या दिशेला वळला, त्यामुळे बॉलच्या लाईनमध्ये फलंदाज आता मात्र येऊ शकले नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय, आणखी त्याच टप्प्यावरचा चेंडू पाहायला मिळेल. या डॉट बॉलने नक्कीच जर बघितलं तर ओव्हरची समाप्ती होते आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती JTSC संघाची 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोहितची चांगली बॅटिंग, त्यांच्या सोबतीला विजय गोसावी यांनी अजून तरी मागच्या 2 बॉलमध्ये खातं ओपन केलं नाहीये, परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर ज्या पद्धतीने पॉवर प्लेमध्ये जे एक्झिक्युशन पाहिजे, ज्या फटक्यांची गरज असते, ती फटकेबाजी रोहितच्या बॅटमधून आली. पॉवर प्ले त्यासाठीच असतात. जर पॉवर प्ले बघितला तर फलंदाजासाठी एक मेजवानी आखलेली असते, 3च मात्र खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर, त्यामुळे प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध असते आणि ती संधी त्या ठिकाणी कलेक्टही करावी लागते. मागच्या 2 ओव्हरमध्ये 29 धावा, एक महत्त्वाचा विकेट जरूर स्वप्नीलच्या रूपामध्ये पाहायला मिळाला JTSC संघासाठी. त्यानंतर मात्र रोहित मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन नंतर आले आणि नक्कीच 7 बॉलमध्ये 24 धावा केल्यात.
यावेळेला जर बघितलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दिले. पंच यावेळेला व्हाईट बॉल घोषित करतायत. व्हाईट बॉलची घोषणा आहे. व्हाईट बॉलने धावसंख्या आता पुढे सरसावेल 30 धावांवरती. 30 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षक खरं तर या सामन्याचं जर समीकरण बघितलं तर पहिल्या डावातला खेळ चाललाय. स्लोवर वन चेंडू, बॉल हवेत आहे, टॉपेज झाला होता, फटका फसला होता. प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता, व्हेरिएशनची गरज होती आणि जयवंत आले, जय आले गोलंदाजी मार्कवरती आणि या बॉलवरती व्हेरिएशन ती विविधता पाहायला मिळाली. खरं तर एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे. बघितलं की जर गतीने चेंडू टाकला तर मैदानाच्या बाहेर मारतात रोहित बोरसे. त्यामुळे स्लोवर वन बॅक ऑफ दी हँडची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. याही वेळेला जर बघितलं तर त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. तर पंचांनी या बॉलला व्हाईट बॉल घोषित केलंय. व्हाईट चेंडू, आणखी एक एक्स्ट्रा जोडला जाईल धाव फलकावरती. यावेळेला जर बघितला तर फटका फसलाय. फटका फसला होता परंतु कॅच मात्र होऊ शकला असता. त्या 6 धावा आल्यात. आणखी एक वेळ फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना या बॉलला ऑन ड्राईव्ह चांगला होता. एक धाव या बॉलवरती, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे, एकही गोलंदाजाने मागच्या 2 ओव्हरमध्ये प्रयत्न मात्र केला नाही. यावेळेला जर बघितलं तर नक्कीच फुलटॉस लेनचा बॉल होता. फुलटॉस लेनच्या या बॉलवरती तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. आपण बीमर चेक करायचा आहे की हा जर बीमर असेल तर आपण नक्कीच चेक करू शकता. परंतु कौतुक करावं लागेल आमच्या सर्व जळगाव टीचर स्पोर्ट्स क्लबच्या सदस्यांचं, आयोजन समितीचं. काय सूक्ष्म नियोजन आहे. आणि खरं तर नितीनजी पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण स्पर्धा आयोजित केली जाते आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय नितीनजी पाटील सर छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देत आहेत. उद्घाटन सोहळा असू द्यात, खेळाडूंसाठी ती सामन्याचं नियोजन असू द्यात, प्रत्येक सामना वेळेवर कसा सुरू होईल, प्रत्येक सामना वेळेवर कसा संपेल आणि आजच्या दिवसातले सर्व नियोजित सामने कसे संपतील, हा त्यांचा या ठिकाणी मुख्य उद्देश आहे. जर बघूयात इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे ही फेअर डिलिव्हरी असणार आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तर नक्कीच एक धाव जोडली जाईल धाव फलकावरती. 39 धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. स्ट्रायकिंगला आता रोहित बोरसे आल्यात. या वेळेला मात्र दिशा भटकली आहे, डाऊन दी लेग, त्यामुळे आणखी एक एक्स्ट्रा जोडला जाईल. तर एक्स्ट्राज काय आहे ना, तर एक्स्ट्राज कुठेतरी समोरच्या टीमसाठी जर बघितलं तर कोणते कष्ट न करता फुकटचं मिळालेलं जेवण आहे. काही कष्ट न करता मिळालेला धावा. यावेळेला मात्र हा नो बॉल आहे. तर नक्कीच नो बॉल. आणि हे बघितलं तर जल्लोष पाहायला मिळतोय JTSCच्या पवेलियन मध्ये, कारण मोठी विकेट होती. नो बॉल प्लस धावा करण्यासाठीचा आता चान्स आहे, संधी क्रिएट झाली आहे, कारण येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. धावसंख्या धाव फलकावरती 41 धावांवरती जाऊन पोहोचते आहे धाव फलक. धावसंख्या 41 धावा, 11 बॉल 31 धावांवरती रोहित बोरसे खेळतायत. येणारा बॉल फ्री हिट. फ्री हिट वरती जर बघितलं तर फटका मात्र त्या पद्धतीने
रोहित खेळू शकली नाहीये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतो आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 धावा, एक गडी बाद टीम JTSC. यावेळेला जर बघितलं तर नक्कीच या बॉलवरती एक सिंगलच्या मदतीने खातं ओपन होते आहे गोलंदाजाचं. कारण सुरुवात करतो एका सिंगल धावेनेशी. फटका अलॉंग द कार्पेट, जमिनीलगत हा फटका खेळून काढला. अश्विन पाटील गोलंदाजी मार्कवरती आल्यात. रोहित बोरसे त्यांच्या सोबतीला विजय गोसावी. मागच्या 4 बॉलमध्ये विजय यांनी 2 धावा केल्या. 14 बॉलमध्ये 33 धावांवरती रोहित खेळतायत. यावेळेला जर बघितलं तर वाईडचा इशारा पंचांचा येतोय. वाईड बॉल म्हणजे की अवांतर धाव जोडली जाईल. पडल्यानंतर हा बॉल अगदी खूप जास्त बाहेर वळला, त्यामुळे पंचांनी या बॉलला आउटसाइड दी ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर आहे, त्यामुळे वाईड बॉल घोषित केलाय. आणखी एक एक्स्ट्रा जोडला जाईल धाव फलकावरती. धावसंख्या आता 45 धावेंवरती, माफी असावी 46 धावेंवरती. यावेळेला स्लॉट मधला बॉल आडव्या बॅटने भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तडाखा षटकार. आणि रोहित बोरसे यांच्या स्लॉट मधला चेंडू नक्कीच ते प्लॉट करतात मैदानाच्या बाहेर. याच पद्धतीचा फटका, बॉल हवेत आहे, विकेटचं पतन. थँक्यू 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 थँक्यू. तर बॅटिंग टीमचा रेफरल आहे. आपण या ठिकाणी गोलंदाजी चेक करायचे, आपण ऍक्शन चेक करायचे. ऍक्शन वरती आक्षेप त्यांनी त्या ठिकाणी घेतलाय. तर दोन्ही संघाकडे एक एक रेफरल आहे. तुम्ही ते रेफरल केव्हाही यूज करू शकता, त्याबद्दल नक्कीच तो नियम आहे. तर बघूयात तिसरे पंच इन ॲक्शन असतील, परंतु जर बघितला तर झेल चांगला होता. झेल जर बघितलं तर शेवटच्या क्षणांपर्यंत बाउंड्री रोपवरती तो झेल पाहायला मिळतोय. तिसरे पंच इन ॲक्शन आहेत, तर नक्कीच इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजेच की रोहित बाद असतील. रोहितची विकेट आणि रेफरल सुद्धा गमावत आहेत रोहित, त्यामुळे दुसरा विकेटचं पतन JTSC संघाला लागतो आहे. दुसरा झटका. बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. रोहित बोरसे मैदानाच्या आतमध्ये आले आणि धडाकेबाज चौकार षटकार पाहायला मिळाले, त्यामुळे प्रेक्षकांची आणि आपल्या टीम मेंबर्सना खरं तर मनोरंजन करून गेले. एक छोटीशी खेळी, परंतु एक आक्रमक खेळी पाहायला मिळाली. जरूर जर थोडं काळ टिकले असते तर अर्धशतकही ठोकू शकले असते रोहित, परंतु मात्र त्या बॉलवरती फटका चांगला होता, परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तो कॅच सुद्धा घेतला गेलाय. यावेळेला जर बघितलं तर जागा बनवली कव्हरच्या दिशेला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल गतीने ट्रॅव्हल करत असताना एक मात्र धाव येईल.
9531 क्रमांकाची फोर व्हीलर या ठिकाणी पार्क केली. चला थोडासा सामना लवकरात लवकर खेळता ठेवायचा आहे. सामन्यांमध्ये थोडीशी जर बघितलं तर वेळ कमी घ्या. यानंतर आपल्याला आणखी सामने घ्यायचे आहेत. या वेळेला फटका, काय फटका आहे, परंतु तेवढं चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये जरूर धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 100% झोकून देत असताना तर तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी मागणी आहे. बाउंड्री चेक आपण या ठिकाणी करायची आहे. तिसरे पंच इन ॲक्शन असणार आहेत, परंतु प्रयत्न चांगला होता. बघा क्रिकेटमध्ये हे समीकरण असतं, जर आपल्याकडे तशा पद्धतीने क्षेत्ररक्षक अव्वल दर्जाचे असतील तर नक्कीच तशा पद्धतीने कॉन्फिडन्स सुद्धा येतो गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना. त्यामुळे क्षेत्ररक्षकाची भूमिका नक्कीच एक क्रुशियल मैदानाच्या आतमध्ये असते. ती भूमिका तुम्हाला त्या त्या पद्धतीने त्या त्या पोझिशनवरती निभवावी लागते आणि तेच पाहायला मिळते. आता याही सामन्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु तिसरे पंच इन ॲक्शन जरूर असतील या बॉलसाठी. तर नक्कीच तिसरे पंच बघता आहेत. तर सेव्ह केले आहेत, धावा सेव्ह आहेत. सर ये बाकी फील्डिंग टीम कितने हैं क्या? हाँ तर नक्कीच विकेट पाहायला मिळते. विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. बघा समोर खेळलेला बॉल होता ऑन साईडला, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण, रनआउटचा चान्स होता, रनआउट मात्र बघा अगदी सहजतेने केलं गेलंय. तेवढ्या चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि विशाल त्या ठिकाणी जरूर होते. आणि रनआउटच्या रूपामध्ये तिसरा धक्का लागतोय टीम JTSC संघाला. 5वा ओव्हर किशोर मोरे पूर्ण करत असताना यावेळेला लोअर फुल टॉस, बॉल हवेत आहे, बॉल अडवल्या जाईल कव्हरच्या रिजनमध्ये. एक धाव या बॉलवरती पाहायला मिळते आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते 56 धावेंवरती, 56.
हो यावेळेला नाना आले आणि नानाच्या बॅट मधून नक्कीच मोठा फटका प्रयत्न होता आणि आजच्या दिवसातला हा दुसरा सर्वोत्तम झेल घेत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. आणि विकेटचं पतन, मोठी विकेट, नाना सर या ठिकाणी बाद. जर बघितलं तर हॅलो. भुसावळ संघाचे ज्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे तर सुनील पाटील सर, नितीन बोरसे सर, आपण यायचं आहे आणि आपल्या हस्ते त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी प्रदान करायची आहे मागच्या सामन्याची. गोसावी सरांना ती मॅन ऑफ द मॅच मिळालेली आहे. नितीन बोरसे सर. यावेळेला जर बघितलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रोहित आऊट झाले, त्यानंतर नाना सर बाद झाले, त्यानंतर मात्र अक्षरशः धावांवरती अंकुश लावला गेला. 5 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या डावातला धावसंख्या धावफलकावरती 58 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम पाहायला मिळते आहे JTSC जळगाव संघ. हॅलो. पुढील जो सामना आहे निसर्ग राजा रावेर आणि जामनेर उर्दू 11, तर या दोघं संघांनी या ठिकाणी आपली उपस्थिती द्यायची आहे. नाणेफेक होईल, दोघं संघांचं स्वागत होईल जळगाव टीचर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने. तर नक्कीच यानंतरचा होणारा सामना निसर्ग राजा, त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये जामनेर उर्दू 11. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. कृपया आपण टॉसका बॉस समोर आपली लाईनअप करायची आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आणि नितीनजी पाटील सर या ठिकाणी टॉसला संपन्न करतील. 6व्या ओव्हरचा खेळ चालला आणि 6व्या ओव्हरच्या या खेळामध्ये पहिल्या डावातल्या खेळामध्ये धावसंख्या धावफलकावरती 59 धावा. एवढ्या जर बघितलं तर स्वतःला जागा बनवत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल पेश केला जाईल. 59 धाव्यांवरती धावसंख्या स्थिरावली आहे. अश्विन पाटील आणि या गोलंदाजाने प्रभावित केलाय. खरं तर एक मोठी विकेट ज्यांनी आपल्या नावे केली, अश्विन पाटील गोलंदाजी मार्कवरती मागचे 2 चेंडू जर बघितले तर निर्धाव टाकण्यासाठी यश प्राप्त होते आहे. त्यांना 2 चेंडू निर्धाव टाकलेत. एवढ्या जर बघितलं तर बॅटची आतील कडा, रन्स या ठिकाणी मिळतील. आणि बघा जर खेळपट्टीवरती जरूर त्या ठिकाणी थ्रो केला होता, परंतु बॅकअप उपलब्ध नव्हतं आणि नक्कीच एक धाव त्या ठिकाणी प्राप्त करतायत. यावेळेला बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते. जय नाही करणार चुकी. धक्का क्रमांक 5वा विजय गोसावी यांच्या रूपामध्ये लागतोय.
विकेटचं पतन. धक्का क्रमांक 5 60 धावेंवरती लागत असताना शेवटचा बॉल या 6व्या ओव्हरचा. यावेळेला जर बघितलं तर डॉट चेंडू येईल. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती होईल 60 धावा. 5 गडी बाद टीम JTSC. हॅलो, या ठिकाणी फोटोग्राफरांना विनंती आहे, पुढील सामन्याची नाणेफेक या ठिकाणी होते. रावेर विरुद्ध जामनेर 11चा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. यानंतर दोघं संघ मंचावर येतील आणि त्यांचा सन्मान त्या ठिकाणी स्वीकारतील. यावेळेला फटका प्रॉपर आहे, परंतु जय आहेत खाली. बॅक टू बॅक लागोपाठ 6वा झटका लागतोय. एक मिनिट. यावेळेला जर बघितलं तर दोघं संघांनी आपला स्वागत स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे. सर, निसर्ग राजा रावेर आणि जामनेर उर्दू. डॉट बॉल. मागचे 3 चेंडू जर बघितले तर प्रमोद पाटील यांनी निर्धाव टाकले आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे 60 धावेंवरती. 60 धावेंवरती 6 गडी बाद. पुन्हा एक वेळ बॅकफुटला जात चांगला समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. ऑफ साईडला कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, त्यामुळे एकच मात्र धाव येते. धावसंख्या 6.4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा. यावेळेला प्रॉपर कनेक्शन झालाय, कट केलाय. बाउंड्री लाईनकडे बॉल वेगाने ट्रॅव्हल करत असताना बॉल जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषा पलीकडे. या 4 धावा. पासष्ट धावेंवरती 6 गडी बाद. यावेळेला जर बघितलं तर बॅटची कडा आहे. शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन. थँक्यू डीजे. तर पहिल्या डावातला खेळ 7 ओव्हरचा होतोय समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 65 धावा आणि डेअर डेव्हिल्स धरणगाव संघाला करायचे आहेत पुढच्या 7 ओव्हरमध्ये 66 धावा दुसऱ्या डावात.
सोयीचं होतं. याच दरम्यान उंच डोलावलेला असा हा चेंडू सरळ जातोय सीमारेषे पार 6 धावांसाठी. प्रमोद सरांच्या गोलंदाजी बॅट मधून निघालेला हा षटकार सहासष्ट धावांचं लक्ष चेस करतोय धरणगाव डेअर डेव्हिल्स हा संघ. आणि पहिल्याच चेंडूवर प्रमोद सरांनी षटकार लगावून त्यांची आक्रमकता सिद्ध केली आहे. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकतोय जळगाव जिल्ह्यातील एक नामांकित क्रिकेटपटू म्हणून ज्यांचा गौरव आहे ते अश्विन भाई. पुन्हा टोलावलेला हा चेंडू आणि जातोय पुन्हा सरळ सीमारेषे पार 6 धावांसाठी. तो गेलाय बाहेर, तो गेलाय ना आपला एक जण पाहिला. मग 1 मिनिट सुद्धा थांबत आला ना भाऊ. हो ना मान्य तुमचं नाही त्यांना प्रॉब्लेम येतो बॅट्समन वाले आरवड्या मारतात. ठीक आहे जाऊ द्या. ओ एकच या 2 षटकारांनंतर 2 षटक 3 बॉल आतापर्यंत झालेत. आणि या 3 बॉलमध्ये हे एक उत्तम असा हा चेंडू. पाच चेंडू आतापर्यंत झालेत. शेवटचं चेंडू या षटकातील. कॉट अँड बॉल व्हावं लागतंय प्रमोद सरांना. स्वतःच्याच गोलंदाजीवर छानचा झेल टिपलाय स्वप्नील वंजारी सरांनी. आणि पूर्ण षटकाचा सामना केला परंतु शेवटच्या चेंडूवर झेलबाद झालेत प्रमोद सर. आणि प्रमोद सरांची जागा घेण्यासाठी आता येत आहेत जय खैरनार सर. जय खैरनार सर जे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, अष्टपैलू क्रिकेटर आहेत. गोलंदाजी फलंदाजी यात सर्वांमध्ये ज्यांचा हातखंडा आहे ते जय सर आता फलंदाजीसाठी आलेत. अश्विनची बॅटिंग चालू आहे. अश्विनची झाली की पाठवतो ना. अश्विनच्या हाताने
पुन्हा याच दरम्यान आपण बघितलंय हे नाव का मोठं आहे. पहिल्याच चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग असा षटकार खेचलाय अश्विन पाटील यांनी. आणि भुसावळ संघात मागे स्कोर अपडेटच्या बाबतीत जो प्रॉब्लेम झाला होता त्यात मॅन ऑफ द मॅच स्कोर अपडेटमध्ये थोडंसं चेंज झालं होतं आणि मॅन ऑफ द मॅच भुसावळ संघात मिळते. पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार आणि आपले इरादे स्पष्ट केलेत अश्विन सरांनी आणि आर के पाटील सरांनी. निलेश राजपूत यांना मागच्या मॅच मधलं मॅन ऑफ द मॅच मिळालंय कारण की स्कोर मध्ये एकाचा स्कोर दुसऱ्यावर लिहिला गेला होता. पुन्हा त्याच दरम्यान हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक झाली आहे आणि सामना कदाचित लवकर संपवण्याच्या इरादात दिसतंय धरणगाव डेअर डेव्हिल्स संघ. आणि आर के पाटील सरांना हे महागडं षटक ठरतंय आर के पाटील सरांचं. पुन्हा त्याच दरम्यान टोलावलेला हा चेंडू गोसावी सरांच्या हातात. बघूया काय होतंय आणि जेल बाद व्हावं लागतंय अश्विन यांना. फटका फसलाय परंतु अश्विन पाटील यांनी स्वतःचं काम करून दिलेलं आहे. अंपायरकडे अपील केलंय परंतु पंचांनी ते फेटाळलंय. षटकात 2 षटकांची होते समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 36 आणि आता फक्त 30 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटक फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. जय सरांनी ऑफ साइडला टोलावलेला हा चेंडू. धाव मिळते फक्त 1. पुन्हा टोलावलेला चेंडू आहे. बघूया काय होतंय. आणि गांगुर्डे सरांच्या हातात हा झेल गेलाय. परतावं लागतंय विशाल चपकाळे यांना. धरणगाव संघाचा हा तिसरा खेळाडू बाद होतोय. विजय गोसावी सरांना ही विकेट प्राप्त झाली आहे. आता धरणगाव डेअर डेव्हिल संघाचे कर्णधार भूषण पाटील मैदानात आलेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत जय खैरनार आणि गोलंदाजी मार्कवर आहेत विजय गोसावी. आखोट टप्प्याचा हा चेंडू परंतु फक्त एकच धाव. पुन्हा जय खैरनारने ऑफ साइडला टोलावलेला हा चेंडू आणि जातो सरळ सीमा रेषे पार 4 धावांसाठी.
एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात धरणगाव डेअर डेव्हिल संघाच्या खात्यात जमा होते. विजय गोसावी यांचं हे षटक. आतापर्यंत त्यांनी या षटकात 8 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. धरणगाव डेअरडेव्हिल संघाची धावसंख्या 44. पुन्हा ऑफ साइडला टोलावलेला हा चेंडू आणि पुन्हा 4 धावा. भूषण पाटील यांच्या खात्यात या 4 धावा. या ठिकाणी आपण स्टेजच्या समोर बघू शकतोय JTSC संघाचे कर्णधार नाना पाटील सर अगदी रिलॅक्स मूडमध्ये मैदानावर उपस्थित आहेत. टेन्शन लेणे का भी नाही और टेन्शन देणे का भी नाही हे त्यांचं सूत्र असतं आणि म्हणूनच ते आपल्या पूर्ण खेळाडूंना न्याय देत आहेत आणि रिलॅक्समध्ये खेळण्यास सांगतायत. याच दरम्यान रोहित बोरसे सर पुढील षटक घेऊन आलेले आहेत आणि 1 अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात धरणगाव डेअरडेव्हिल्सच्या संघात. याच दरम्यान टोलावलेला हा चेंडून जातोय सरळ सीमारेषे पार 6 धावांसाठी. याच दरम्यान पंचांनी आउट दिलेला आहे आणि जय खैरनार यांना बाद व्हावं लागतंय. मोठी विकेट धरणगाव डेअरडेव्हिल्सच्या संघाची रोहित बोरसे यांना मिळाली आहे आणि हे सर्व होत असताना नाना पाटील सर अतिशय म्हणजे आपल्या सर्व खेळाडूंकडे पाहतायत की चलो बॉयज गुड वर्क. पंचावन्न धावा आणि 4 गडी बाद. 55 धावा 4 गडी बाद आतापर्यंत धरणगाव डेअरडेव्हिल्सच्या संघाची धावसंख्या आणि त्यांना पाहिजेत 22 चेंडूंमध्ये फक्त 11 धावा. त्याच्यामुळे जरा रिलॅक्स मोडमध्ये आहेत आणि 22 चेंडूंमध्ये 11 धावा वाचवायच्या आहेत JTSC या संघाला. त्याच्यामुळे आपली रणनीती थोडीशी बदलावी लागेल आणि धरणगाव संघ अतिशय शांत संयमीपणे खेळताना आपण पाहू शकतोय की 22 चेंडूंमध्ये आपल्याला फक्त 11 धावा हव्यात. परंतु पुढचं क्वार्टर फायनलला जाण्यासाठी जे गणित आहे तेही त्यांच्या कदाचित मनात असेल. म्हणूनच काय रणनीती ठरवत आहे बघूया. आता आपण लाईव्ह विजनच्या माध्यमातून आपण प्रत्येक घरात हा सामना या ठिकाणी पाहू शकतोय. किशोर पाटील सरांनी तोलावलेला हा चेंडू आणि मिसफिल्ड चित्ते सरांकडनं मिसफिल्ड झाली आणि धावा मिळत आहे 4. अनिल शेवाळे सर हे फलंदाजीला आहेत. अनिल शेवाळे सर आणि पहिल्याच चेंडूवर त्यांनी हा
चौकार टोलावलाय. धरणगाव डेअर डेव्हिल्स आणि JTSC या संघांमधील हा सामना. आजचे आपले सामने जरा उशिरा सुरू झालेत, त्यामुळे वेळ भरून काढणं खूप गरजेचं आहे. यानंतरचा जो सामना आहे तो असेल जामनेर उर्दू 11 आणि निसर्ग राजा रावेर या दोन संघांमधला. नाणेफेक झालेली आहे. निसर्ग राजा संघाने सर्वप्रथम निर्णय काय सांगितलाय आपण. निसर्ग राजा बॉलिंग घेतलेली आणि फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय जामनेर उर्दू 11 संघाला. कृपया आपण तयार राहायचं आहे, कारण की वेळ भरून काढायचा आहे. सामना लगेच सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे. आता 5 धावांची आवश्यकता. 19 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. षटकाची समाप्ती झाली आहे. 18 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. JTSC मॅनेजमेंट कमिटी स्टेज जवळ यायचं आहे. मॅनेजमेंट कमिटी स्टेज जवळ येतील. त्या लेडीजच्या निघत असतील त्या. हा त्या लेडीजच्या. भूषण पाटील यांनी विरुद्ध साईडला टोलावण्याचा प्रयत्न, परंतु गांगुडे सरांचा हा चेंडू. आता 17 चेंडूंमध्ये 5 धावा. धरणगाव डेअर डेव्हिल संघाकडनं आरोळ्या दिल्या जात आहेत. डॉट बॉल त्यांचा रन रेट कमी करू शकतात याची जाणीव धरणगाव डेअर डेव्हिल संघाला असेल, म्हणून ते सामना लवकर संपवण्याच्या प्रयत्नात आहेत. मॅनेजमेंटला विनंती आहे त्या ट्रॉफ्या जरा आवरून घ्यायच्या आहेत. गांगुडे सरांचा अतिशय उत्तम अशी गोलंदाजी. डॉट चेंडू. 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडू डॉट, म्हणजे आता 15 चेंडूंमध्ये 5 धावा. पुढच्या क्वार्टर फायनल करता जे आपल्याला रन रेट आवश्यक आहे त्याच्यासाठी. आणि गांगुडे सरांनी चौथ्या चेंडूवर बाद केलाय आणि अभिजित साळुंके आता मैदानात येतील आणि भूषण पाटील यांना परतावं लागेल. गांगुडे सरांचं अतिशय उत्तम असं हे षटक. आतापर्यंत एकही धाव त्यांनी आतापर्यंत दिलेली नाहीये आणि एकही धाव न देता एक गडी बाद केलाय. 13 चेंडूंमध्ये 2 धावा. 18 चेंडूंमध्ये 2च धावांची आवश्यकता आहे बघा जिंकण्यासाठी. स्कोर लेवल झालाय. एक मिनिट.
रांगेत मैदानापर्यंत जायचं आहे. जो पण संघ मैदानात प्रवेश करेल तो एका रांगेतच मैदानात जाईल आणि येतानाही त्याच पद्धतीने आपण बाहेर ही सर्वांना विनंती आहे. तो संघ त्या ठिकाणी दाखल होतोय. लाईव्ह विजनलाही विनंती आहे. निसर्ग राजा रावेर संघ मैदानात दाखल होतोय. आपण त्यावर जरा फोकस करायचा आहे. फोटोग्राफरांनाही विनंती आहे. निसर्ग राजा रावेर या संघाला विनंती आहे, आपला संपूर्ण संघ घेऊन आपण मैदानात दाखल व्हायचं आहे. चला चला मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे. जामनेर उर्दू 11 संघ आपले बॅटर तयार ठेवा. धन्यवाद नितीन पाटील सर, आपणापर्यंत आम्हाला अवकाश दिला आणि सरांचा आवाज आपण आतापर्यंत ऐकत होतात. कारण तर आजच्या दिवसामध्ये सरांचं सहकार्य फार महत्त्वाचं ठरलंय. तर नक्कीच निसर्ग राजा संघ एका लाईनमध्ये आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. तर नक्कीच या मॅचला होते सुरुवात. एका बाजूला